नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज माझ्या किचनमध्ये मुलांच्या टिफिनकरिता बनली आहे मसाला भेंडी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे भेंडी स्वच्छ धुवून अशी बारीक बारीक चिरून घेतली आणि आता एका पॅनमध्ये तेल गरम करून ही भेंडी बारीक चिरलेली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, जोपर्यंत की ही छान नरम पडत नाही. आता पुढची तयारी तोपर्यंत करू, भेंडी नरम होईपर्यंत. इथे मी 1 वाटी शेंगदाणा पूड, 1 वाटी खोबरा किस, तसेच धनेपूड, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ यात घालून घ्यायचे आहे. तसेच थोडेसे तेलसुद्धा घालायचे आहे आणि हा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तेलाने छान बेंडिंग येते थोडे. आता हे मिक्स केल्यानंतर हा मसाला आपण तयार करून घेऊ. आता यात घालायची आहे थोडीशी आंबट गोड चवीसाठी साखर आणि आमसूल पावडर. आता हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे सगळं मिक्स झाले की इथे छान बारीक चिरलेली कोथिंबीर मी यात घालणार आहे आणि हे सुद्धा छान एकत्र करून घेऊ. आता इथे आपली भेंडीसुद्धा नरम झाली आहे की ती बघू. बघा, आता हा छान मसाला तयार होईपर्यंत आपली भेंडीसुद्धा नरम होत आलेली आहे. आता हिला मी छान अजून परतून घेते आणि नरम होईपर्यंत परतून घेते. बघा, तुम्ही बघू शकता, याला सतत हलवत राहायचं आहे. आता ही छान नरम थोडीशी व्हायची आहे, तुम्ही बघू शकता. बघा, आता ही थोडी मौसित वाटत आहे. आता यात मी सगळं मसाला जो आपण तयार केलेला होता, सगळं मसाला मी यात घालून घेणार आहे. आणखी 5 मिनटं याला असं सतत परतत राहते. बघा, आता परतून झाल्यावर या कलरची आपली भाजी झाली आहे. आता यात मी थोडंसं गॅस बंद करून मॅगी मसाला घालून घेते. यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि भाजी अप्रतिम लागते. अशा प्रकारे इथे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता इथे मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालून घेते. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि टिफिन भरून घेते. ही भाजी मुलींना अप्रतिम आवडते. आता इथे मी भात, वरण त्यावर आणि वरण तसेच चमचमीत केलेली मसाला भेंडी यात भरून घेते आणि टिफिन तयार करून घेते.